चला नमस्कार, तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे ती म्हणजे ओम साई क्रिस्टल कडनं गुढीपाडवा पोटली। गुढीपाडवा पोटली ही अतिशय महत्त्वाची आहे की आपला मराठी वर्ष नवीन चालू होत असतं आणि त्यावेळी घरातली नकारात्मकता आणि वाईट शक्ती सगळं घालून आपल्याला वर्षाची सुरुवात ही छान करायची असते। तर यावेळी आपण वेगळी संकल्पना केली आहे ती म्हणजे क्रिस्टलची पोटली। तर क्रिस्टलची पोटली ही तुम्हाला आयुष्यभर वापरता येईल, फक्त प्रत्येक वेळेला तुम्हाला प्रत्येक पाडव्याला ह्याच्यावर रेकी घेता येईल। घरातल्या सगळ्यांच्या नावावर ह्याला रेकी करून मिळते। यामुळे तुमचा व्यवसाय व्यापार हे भरभराटीला येतं, घरामध्ये पैसा टिकतो, घरातली आजारपण दूर होतात आणि लक्ष्मी स्थिर राहते। घरामध्ये एखाद्याला नोकरी लागत नसेल, लग्न होत नसेल, तर या सर्व गोष्टी या गुढीपाडवा पोटलीमुळे तुम्हाला साध्य होतात। तर चला या गुढीपाडवा पोटलीमध्ये काय आहे, वरती दिलेल्या नंबरवरती ही पोटली तुम्हाला मागवायची आहे। तर 7 क्रिस्टल यामध्ये तुम्हाला येणार आहेत, हे मी तुम्हाला ओपन करून नाही दाखवते। तर हे क्रिस्टल यामध्ये येणार आहेत, त्याचबरोबर एंजल नंबर आणि अफर्मेशन असणारा एक लक्ष्मीचा कॉइन तुम्हाला येणार आहे। सर्व कार्य सिद्धी सुख क्रिस्टल, सर्व कार्य सुख सिद्धी क्रिस्टल हा तुम्हाला यामध्ये येणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला येणार आहेत लक्ष्मी स्थिर घरामध्ये राहण्यासाठी 5 कवड्या आणि त्याचबरोबर येणार आहे तुम्हाला 5 गोमती चक्र। तर एवढं सगळं यामध्ये तुम्हाला येणार आहे। 1 तारखेपर्यंत, एक म्हणजे आज आणि उद्यापर्यंत किंमत आहे याची फक्त आणि फक्त 600 रुपये। 1 मार्च पासून याची किंमत आहे 900 रुपये। तर 1 मार्च नंतर ज्यांनी व्हिडिओ बघाल त्यांनी 900 रुपये पे करा। 1 मार्चच्या आधी जे व्हिडिओ बघतील त्यांनी 600 रुपये पे करा। आपला ऍड्रेस द्या, रेकीची नावं द्या, तुम्हाला मस्तपैकी पॉवरफुल रेकी करून देईल। वापरायची कशी आहे ही तुमच्या घरी गेल्यावर तुम्ही देवघरामध्ये ठेवायची आहे, त्याला फूल व्हायचंय, उदबत्तीनं त्याला धूप द्यायचा आहे आणि पाडव्याच्या दिवशी आपण घराच्या आत शिरल्यावर आपल्या उजव्या हाताला वरती ही पोटली बांधायची आहे। आता ज्यांना तिथं बांधायची जागा नाहीये त्यांनी मग आपली आपली जागा घरामध्ये कुठेही करू शकता। नंतर याच्यानंतर म्हणजे हॉल नंतर पावित्र्य येतं ते म्हणजे किचन मध्ये, तर किचन मध्ये सुद्धा तुम्ही ही पोटली बांधू शकता। दुसऱ्या पाडव्यालाच ही पोटली खाली काढायची आहे आणि पुन्हा रेकीला नावं द्यायची आहेत आणि परत रेकी घ्यायची आहे। अशी आयुष्यभर ही पोटली तुम्ही वापरू शकता। पहिली पाडवा पोटली माझ्याकडची अगर दुसऱ्या कुणाची बांधली असेल तर पाडव्याच्या आदल्या दिवशीच ती पोटली काढायची आहे, तिथली जागा स्वच्छ करायची आहे। जरी तुमचं जे काही बांधलेलं असेल त्याला गंगाजल, गोमूत्र हे सगळं शिंपडून तिथली जागा स्वच्छ करून ठेवायची, धूपदीप दाखवून, आणि दुसऱ्या दिवशी पाडव्याला ही पोटली आपल्याला तिथं बांधायची आहे। तर याप्रमाणे हिचा वापर करायचा आहे। रोज हिला लांबूनच उदबत्ती दाखवून छान अफर्मेशन द्यायचे आहेत, माझ्या घरात सुख, शांती, समाधान, पैसा, आरोग्य हे लाभत आहे। यासाठी थँक्यू युनिवर्स म्हणून ही पाडव्या पोटलीला रोज रोज आपण उदबत्ती दाखवायची।